नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण या पपईच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि या पपईच्या प्लॉटला 40 दिवस पूर्ण झालेले आहेत. पुढील 20 दिवसामध्ये या पपईच्या प्लॉटला फुलकळी दिसायला चालू होणार आहे. तर 20 दिवसानंतर आपल्याला या पपईच्या प्लॉटमध्ये नरांची संख्या किती आहे हे समजणार आहे. नरांची ओळख आपण कडेच्या फोटोमध्ये पाहू शकता. अशा प्रकारे नराचं झाड असतं. तर या पपईच्या प्लॉटमध्ये नरांची संख्या किती आलेली आहे हे पाहून आपण त्याचं व्यवस्थापन कसं करायचं या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपण 3 ते 4 किलोच्या पिशवीमध्ये ज्यावेळी ह्या पपईच्या प्लॉटची लागण केलेली होती त्याचवेळी ह्या पिशवींमध्ये सुद्धा रोपं भरून ठेवलेली आहेत. ही रोपं पण त्या रोपांनी एवढी मोठी झालेली आहेत. ज्यावेळी आपल्याला नरांचं प्रमाण दिसून येईल, नरांची झाडे दिसून येतील, त्यावेळी ते नराचं झाड काढून त्याच लेवलची झाडं आपण या पिशवीतली त्या ठिकाणी टाकतो आणि आपला प्लॉट एकसारखा करून घेतो. तर नर्सरीमधून रोपं आपण आणल्यानंतर 5% नर अपेक्षित असतो आणि त्यानंतर डायबॅक सारखे बुरशीजन्य रोग यामुळे पण झाडं थोडीशी खराब होतात. तर त्यासाठी आपण प्रति एकर 50 ते 100 रोपे पिशवीमधून भरून ठेवणे अपेक्षित राहते.